हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण इयत्ता 10वी विषय इंग्लिशच्या ब्रिज कोर्समधील लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 18 आणि त्यातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 डिस्कस करणार आहोत. चला तर ही ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे सॉल्व करायची ते आपण पाहूयात. लर्निंग आउटकम, पॅराफ्रेज अ वर्ड ऑर फ्रेज. आता पॅराफ्रेज अ वर्ड, पॅराफ्रेज म्हणजेच काय, तर लेखनातील जो आशय असतो तो दुसऱ्या शब्दात पुन्हा सांगणे किंवा त्याचा अनुवाद करणे, म्हणजेच पॅराफ्रेज अ वर्ड म्हणजे शब्दाचा अनुवाद करणे किंवा वाक्प्रचाराचा अनुवाद करणे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी येथे कोणत्या सूचना दिलेल्या आहेत बघा. टेल द लर्नर द नेचर ऑफ द ॲक्टिव्हिटी. बघा, जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या ॲक्टिव्हिटीचे स्वरूप जे आहे ते तुम्ही नीट समजावून सांगायचे आहे. असिस्ट ऑर हेल्प द लर्नर व्हेनेवर ही ऑर शी नीड्स. बघा, विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्ही त्यांना असिस्ट करायचे आहे किंवा हेल्प करायची आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी येथे कोणत्या सूचना दिलेल्या आहेत बघा. रीड द पॅसेज केअरफुली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे, तर त्यांनी तो दिलेला जो पॅसेज आहे तो नीट वाचून घ्यायचा आहे. रीड द अंडरलाईन वर्ड्स फ्रेज केअरफुली. आणि त्या पॅसेजमध्ये जे अंडरलाईन वर्ड्स असतील किंवा अंडरलाईन फ्रेज असतील ते नीट वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. गेस द मिनिंग ऑफ द वर्ड ऑर फ्रेज. त्या फ्रेजचा किंवा त्या वर्डचा तुम्ही मिनिंग, त्याचा अर्थ गेस करायचा आहे. ट्राय टू स्टेट द मिनिंग ऑफ द वर्ड्स ऑर फ्रेज इन युअर ओन वर्ड्स. आणि त्या फ्रेजचा किंवा त्या शब्दाचा स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर अशा प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना येथे दिलेल्या आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय दिलेले आहे. रीड दी फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड पॅराफ्रेज द अंडरलाईन वर्ड ऑर फ्रेज. बघा, खाली दिलेला पॅसेज जो आहे तो आपण नीट वाचायचा आहे आणि त्यातील जे अंडरलाईन वर्ड्स आहेत किंवा फ्रेजेस आहेत त्याचा तुम्ही पॅराफ्रेज करायचा आहे, म्हणजे काय, स्वतःच्या शब्दामध्ये अनुवाद करायचा आहे. आपण तो वाचूयात बघा. नेचर इज कंटिन्युअली इंटायसिंग अस टू स्पेंड टाईम इन हर इम्ब्रेस. थ्रू द कॉलिंग ऑफ बर्ड्स, the babbling of brooks and streams, the fragrance of flowers and the whisper of trees as the wind blows through their branches. It commands us not to go against it, otherwise it will curse you. तर अशा प्रकारचा एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे, परंतु त्या पॅसेजमध्ये आपल्याला एंटायसिंग, एम्ब्रेस, बॅबलिंग, फ्रॅग्रान्स हे शब्द अंडरलाईन करून दिलेले आहेत. आता एंटायसिंग म्हणजेच काय बघा, तर टेम्पटिंग. एंटायसिंग म्हणजेच काय, तर टेम्पटिंग, मोह पाडणे असा त्याचा अर्थ होतो. त्याचा वाक्यात उपयोग देखील आपल्याला दिलेला आहे बघा. नेचर इज ऑलवेज टेम्पटिंग अस विथ इट्स मॅजिकल थिंग्स. दुसरा शब्द आहे एम्ब्रेस. एम्ब्रेस म्हणजेच काय, टू हग, मिठी मारणे. त्याचा देखील वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे बघा. बिश्नोई कम्युनिटी पीपल वर हगिंग द ट्रीज टू सेव्ह द लाईफ ऑफ द ट्रीज फ्रॉम कटिंग. तर अशा प्रकारे एम्ब्रेस या शब्दाचा वाक्यामध्ये आपल्याला उपयोग केलेला पाहायला मिळतो. तिसरा शब्द आहे बॅबलिंग. बॅबलिंग मीन्स वॉट, तर चॅटरिंग किंवा बोस्टिंग, बडबड करणे. त्याचा देखील वाक्यामध्ये उपयोग बघा. द बोस्टिंग ऑफ सम पीपल क्रिएट्स ॲन अनप्लिझंट ॲटमॉस्फिअर. तर अशा प्रकारे आपल्याला बॅबलिंग या शब्दाचा देखील येथे वाक्यात उपयोग करून दिलेला आहे. आणि फोर्थ जे वर्ड आहे तो म्हणजे फ्रॅग्रान्स. फ्रॅग्रान्स म्हणजेच काय, तर प्लीझंट ऑर्डर, स्वीट स्मेल, त्याला आपण सुगंध म्हणतो. त्याचा देखील वाक्यामध्ये उपयोग बघा. आय लाईक द स्वीट स्मेल ऑफ मोगरा. आय लाईक द स्वीट स्मेल ऑफ मोगरा. तर अशा प्रकारची ही एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे इथे पॅराफ्रेजच्या संदर्भात. विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी संपूर्ण तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहे. आफ्टर दॅट प्रॅक्टिसमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेले आहे. पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स ऑर फ्रेज. बघा, खाली काही शब्द किंवा वाक्प्रचार आपल्याला दिलेले आहेत, त्याचा आपल्याला दुसऱ्या शब्दामध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला अनुवाद करायचा आहे. पहिला शब्द दिलेला आहे डेमॉन्स्ट्रेट. डेमॉन्स्ट्रेट. आता डेमॉन्स्ट्रेट या शब्दाचं काय मिनिंग आहे, गिव्ह ॲन एक्झिबिशन ऑफ टू ॲन इंटरेस्टेड ऑडियन्स. गिव्ह ॲन एक्झिबिशन ऑफ टू ॲन इंटरेस्टेड ऑडियन्स. त्याचा आपण वाक्यात उपयोग करूयात बघा. वी विल डेमॉन्स्ट्रेट द न्यू सॉफ्टवेअर इन मुंबई. वी विल डेमॉन्स्ट्रेट द न्यू सॉफ्टवेअर इन मुंबई. आफ्टर दॅट दुसरा शब्द आपल्याला दिलेला आहे एलिसिट. एलिसिट.
आता एलिसिट म्हणजेच काय, कॉल फोर्थ, किंवा आपण त्याला म्हणू शकतो टू मॅनेज टू गेट इन्फॉर्मेशन, फॅक्ट्स एटसेट्रा. त्याचा देखील आपण वाक्यात उपयोग बघा करूया. इट इज इम्पॉर्टंट टू इलिसिट अ सुटेबल रिस्पॉन्स फ्रॉम द चिल्ड्रेन. इट इज इम्पॉर्टंट टू इलिसिट अ सुटेबल रिस्पॉन्स फ्रॉम द चिल्ड्रेन. त्यानंतर तिसरा शब्द आपल्याला दिलेला आहे कार. आता कार हा शब्द सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. कार मीन्स वॉट, अ मोटर व्हेकल विथ 4 व्हीलर. एक गाडी आहे, त्याला आपण कार म्हणतो. चारचाकी जे वाहन असते त्याला आपण कार म्हणतो. त्याचा देखील वाक्यामध्ये उपयोग बघा. ही नीड्स अ कार टू गेट टू वर्क. ही नीड्स अ कार टू गेट टू वर्क. त्यानंतर एक चौथं वाक्य बघा आपल्याला दिलं आहे. ॲक्च्युली फ्रेज दिलेली आहे, टू बी फॉन्ड ऑफ. टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे काय, ची आवड असणे. हॅविंग अ लायकिंग फॉर ऑर लव ऑफ. आता या फ्रेजचा देखील आपण वाक्यामध्ये उपयोग करूयात बघा. शी ग्रीव क्वाईट फॉन्ड ऑफ हिम. किंवा आणखीन एक वाक्य बघा, शी इज फॉन्ड ऑफ आस्किंग सिली क्वेश्चन. शी इज फॉन्ड ऑफ आस्किंग सिली क्वेश्चन. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिसमध्ये इथे 3 शब्द आणि एक फ्रेज दिली होती, त्याचा आपण वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. आफ्टर दॅट पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड पॅराफ्रेज द अंडरलाईन वर्ड्स. आपल्याला इथे एक पॅसेज दिलेला आहे छोटूसा, तो आपण वाचूया. आय लाईक द पोएम फॉर द व्हेरी रिझन दॅट एनीवन एल्स वुड लाईक इट, फॉर इट्स ह्युमर. आय ऑल्सो लाईक द पोएम बिकॉज द पोएट बॅलन्सेस द एक्झॅगरेशन विथ सिमिंगली कन्व्हिन्सिंग लॉजिक. बघा आता या पॅसेजमध्ये आपल्याला 2 शब्द अंडरलाईन केलेले पाहायला मिळतात, एक्झॅगरेशन आणि कन्व्हिन्सिंग. त्याला तर त्याचा आपण पॅराफ्रेज ॲक्टिव्हिटीमध्ये पाहूयात. आता एक्झॅगरेशन मीन्स वॉट. एक्झॅगरेशन मीन्स द फॅक्ट ऑफ मेकिंग समथिंग सीम लार्जर. अतिशयोक्ती, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा वाढवून सांगणे म्हणजेच एक्झॅगरेशन. वाक्यामध्ये त्याचा उपयोग करूया बघा. इट वुड बी नो एक्झॅगरेशन टू से दॅट हर वर्क हॅज सेव्ड लाईव्ह. It would be no exaggeration to say that her work has saved lives. त्यानंतर दुसरा शब्द आपल्याला दिलेला आहे कन्व्हिन्सिंग. कन्व्हिन्सिंग म्हणजेच काय, एबल टू मेक समबडी बिलीव्ह समथिंग. एबल टू मेक समबडी बिलीव्ह समथिंग. वाक्यामध्ये उपयोग बघा. हर एक्सप्लेनेशन फॉर हर अब्सेन्स वॉजंट व्हेरी कन्व्हिन्सिंग. हर एक्सप्लेनेशन फॉर हर अब्सेन्स वॉजंट व्हेरी कन्व्हिन्सिंग. तर अशा प्रकारे आपण एक्झॅगरेशन आणि कन्व्हिन्सिंग या दोन्ही शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. आफ्टर दॅट इव्हॅल्युएशनमध्ये बघा, पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड ऑर फ्रेज. आता येथे देखील आपल्याला 2 शब्द दिलेले आहेत, त्याचा आपल्याला पॅराफ्रेज ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि त्याद्वारे तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. चला तर ते शब्द आपण बघूया. पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजेच काय, जंगलतोड. द स्टेट ऑफ बीइंग क्लिअर ऑफ ट्रीज. द स्टेट ऑफ बीइंग क्लिअर ऑफ ट्रीज. त्याचा वाक्यामध्ये आपण उपयोग करूया. चला. डिफॉरेस्टेशन इज डिस्ट्रॉईंग लार्ज एरियाज ऑफ ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. डिफॉरेस्टेशन इज डिस्ट्रॉईंग लार्ज एरियाज ऑफ ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. तर अशा प्रकारे डिफॉरेस्टेशनचा आपण मिनिंग आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. दुसरा शब्द आपल्याला दिलेला आहे कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच आकलन होणे, एखादी गोष्ट समजणे. ॲन ॲबिलिटी टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ समथिंग. ॲन ॲबिलिटी टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ समथिंग. त्याचा देखील आपण वाक्यात उपयोग करूया. ही वॉज फेमस फॉर हिज कॉम्प्रेहेन्शन ऑफ इंडियन लिटरेचर. ही वॉज फेमस फॉर हिज कॉम्प्रेहेन्शन ऑफ इंडियन लिटरेचर. तर अशा प्रकारे आपल्याला 2 शब्द दिले होते, त्याद्वारे तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. त्याचं तुम्ही नीट ही ॲक्टिव्हिटी जी आहे इव्हॅल्युएशनची, डिफॉरेस्टेशन आणि कॉम्प्रेहेन्शन हे दोन्ही शब्दांचे मिनिंग आणि त्याचा वाक्यात उपयोग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. आफ्टर दॅट टुडे आय लर्नमध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे. रीडिंग केअरफुली. आज मला वाचन कशा पद्धतीने करायचे केअरफुली ते मला समजले. गेसिंग मिनिंग, शब्दांचं मिनिंग कसं गेस करायचं ते देखील मला समजले. पॅराफ्रेसिंग द वर्ड ऑर फ्रेज, दिलेल्या शब्दांचा आणि वाक्प्रचाराचा पॅराफ्रेस कसा करायचा म्हणजे वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा ते मला समजले. तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अशी ॲक्टिव्हिटी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे. आय होप ती तुम्हाला आवडली असेल. ही ॲक्टिव्हिटी आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.